इस्रायल, अमेरिका आणि इराणच्या वादामध्ये भारताची भूमिका ही इस्रायलच्या बाजूने झुकल्याचं दिसतंय. आणि जर का याच्यामुळे इराणमध्ये भारताची जी काही गुंतवणूक आहे चाबहार बंदरामध्ये, जर का ह्या युद्धाचा परिणाम त्याच्यावरती होणार असेल, तर भारतीय सरकारकडे ह्याचा काही प्लॅन बी आहे का? किंवा ह्याचा काही पर्याय शोधलेला आहे का? जर नसेल, तर त्या मोठ्या गुंतवणुकीचा होणारा तोटा हा भारताला सोसावा लागेल. कारण आता असं झालं आहे, की कुठल्यातरी एका गोष्टीच्या दबावात येऊन आपण एका देशाचं लांगुल चालन करण्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि तो देश कसा बरोबर आहे, तो कसा भारताच्या बाजूने आहे. इकडे भारतात आपण हे सांगतो आहे, की ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण कसे सुरक्षित आपल्या घरात आहोत आणि त्याच्यामुळे कोणाची तरी इमेज बिल्डिंग केली जाते. तर ती इमेज बिल्डिंगच करत बसणार आहोत, की होणाऱ्या नुकसानासाठी आणि त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेवरती किंवा सर्वसामान्यांच्या खिशावरती जो काही ताण येणार आहे, जी काही महागाई वाढणार आहे, जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत किंवा लागू शकतात, तर ह्याच्यासाठी काही पर्यायी धोरण आहे का? काही डिप्लोमॅटिक गोष्टी आपण करतो आहे का? की फक्त इस्रायल आणि अमेरिकेचंच आपण लांगुल चालन करत बसणार आहोत? ते कसे बरोबर आहेत? जगाच्या दृष्टिकोनातून इराण कसा चुकीचा आहे? तिथे कशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत? एवढंच दाखवत बसणार आहेत, की आपला आर्थिक तोटा जो होणार आहे, त्याच्यासाठी काही तरतुदी आपण करणार आहोत? ह्याचं जर का उत्तर अंधभक्तांकडे असेल, तर त्यांनी नक्की द्यावं. बघूया, म्हणजे खूप नॉलेजेबल लोकं आहेत इथे, जी ह्या आंतरराष्ट्रीय राजकारणावरती बोलतात. ती येतीलच इथे भुंकायला किंवा त्यांचं ज्ञान पाजळायला. तर त्यांनी समजावून सांगावं, की चाबहार बंदरात जी काही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण तो भाग जो आहे तो इराणचा आहे.